नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मालकीच्या भांडवलाचे विविध स्रोत हा पॉईंट बघितला. आता आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत. कर्जाऊ भांडवलाचे विविध स्रोत. कर्जाऊ भांडवलामध्ये कंपनीला कर्जाऊ भांडवलाची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत असते आणि ती आवश्यकता विविध कर्जाऊ भांडवलाचे स्रोताचा वापर करून कंपनी करत असते. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जरोखे, ठेवीचा स्वीकार, बंधपत्रांची विक्री करून भांडवल जमा करणे, बँकांचे तसेच वित्तीय संस्थांचे कर्ज घेऊन कर्जाऊ भांडवल घेणे, अशा वेगवेगळ्या कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आहेत. त्यामध्ये आज आपण पहिला पॉईंट, कर्जाऊ भांडवलाच्या स्रोताचा महत्त्वाचा पॉईंट आपण आज बघणार आहोत, तो म्हणजे कर्जरोखे. त्याचा आज आपण अर्थ आणि व्याख्या बघणार आहोत. म्हणजे कर्जरोख्याचा अर्थ, कर्जाऊ भांडवलाचं उभारणीचा कर्जरोखे हा एक मुख्य स्रोत आहे. म्हणजेच कंपनीला दीर्घ व मध्यम मुदतीची आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल जमा करणे हा एक कंपनीसाठी मुख्य स्रोत आहे. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये, म्हणजे ज्या वेळेस कंपनीची भांडवलाची संरचना आखली जात असते आणि त्या भांडवलाच्या संरचनेमध्ये वित्तीय संरचना जी असते, कर्जाऊ वित्तीय संरचना, त्यामध्ये प्रामुख्याने कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवलाचं भांडवल जमा करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे कर्जरोखे असते. म्हणून या वित्तीय संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. कर्जरोखा, कर्जरोख्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं डिबेंचर. डिबेंचर असं म्हटलं जात असतं आणि त्या डिबेंचरला डिबेंचर हा जो शब्द आहे, हा डिबेंचर शब्द डिबेर यापासून आलेला असून तो मूळ शब्द लॅटिन आहे आणि या लॅटिन शब्द डिबेरचा अर्थ होतो ऋणी असणे. म्हणजेच कंपनी एखाद्या व्यक्तीकडनं कर्जाऊ भांडवल घेत असते आणि ते कर्ज देण्याचे ते ऋणी कंपनी असते, असं या डिबेंचर या शब्दाचा अर्थ, शब्दशः अर्थ लॅटिन शब्दामध्ये दिलेला आहे. म्हणजेच डिबेंचर हा शब्द मूळ लॅटिन शब्द डिबेर या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा डिबेर या अर्थाचा शब्दाचा अर्थ ऋणी असणे असा होतो. कंपनी कायदा 2013मध्ये कर्जरोख्याची किंवा त्या कर्जरोखे शब्दाची व्याख्या स्पष्टपणे नमूद केलेली नाही, परंतु कंपनी कायदा 2013मध्ये या डिबेंचर कर्जरोख्याची परिभाषा मात्र कंपनी कायदा कलम 230मध्ये करण्यात आलेली आहे. मग ती परिभाषा कशा पद्धतीचे आहे लक्षात घ्या मित्रांनो. कुठलीही व्याख्या असेल, कुठलाही नियम असेल, ती नियम किंवा ती परिभाषा किंवा ती व्याख्या ज्यावेळेस आपण अर्थ आणि व्याख्या असा प्रश्न लिहित असतो, त्यावेळेस व्याख्या किंवा ती परिभाषा किंवा ते नियम जसंच तसा ज्या पुस्तकामध्ये किंवा जो कायद्यामध्ये दिलेला आहे जसंच तसा लिहायचं असतं. म्हणून तुम्ही त्या परिभाषेचं किंवा त्या नियमाचं किंवा त्या व्याख्याचं जशाच तशा पद्धतीने पाठांतर करून घ्यायचं आणि आन्सर बुकमध्ये ते लिहायचं. म्हणून कंपनी कायदा कलम 2013मध्ये कलम 230मध्ये जी कर्जरोख्याची परिभाषा केलेली आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. मग कंपनी कायदा कलम 230मध्ये कर्जरोख्या संदर्भातील परिभाषा कशी करण्यात आलेली आहे. कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा, म्हणजे कर्जरोख्यांचं वेगवेगळ्या संचांमध्ये विभागणी केली जात असते आणि त्या कर्जरोख्यांचं जे साठा किंवा जो संच तयार केला जात असतो त्यामध्ये कर्जरोख्याचा देखील समावेश होत असतो. म्हणजे कर्जरोखे म्हणजे कर्जरोखे साठा, बंधपत्रे म्हणजे बंधपत्रे बॉन्ड्स, बंधपत्राला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बॉन्ड्स, म्हणजे कर्जरोख्यांमध्ये बॉन्ड्सला किंवा बंधपत्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भातील कंपनी कायदा कलम
2:30मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे कर्जरोखे, साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो. म्हणजे इतर जे कर्ज प्रतिभूती आहेत की ज्याच्यामध्ये कंपनी एखादं दस्तऐवज तारण म्हणून देत असते किंवा वचन देत असते, त्याला म्हटलं जात असतं कर्ज. बंधपत्रकामध्ये देखील एक दस्तऐवज कंपनी विकत असते आणि त्यामध्ये देखील कर्जाची कबुली त्या बंधपत्रकामध्ये दिली जात असते. तसेच कर्जरोखे साठ्यामध्ये देखील कर्ज घेतल्याची कबुलीनामा कंपनीमार्फत दिला जात असतो. म्हणजे कंपनी कायदा 2013मध्ये जे कर्जरोख्याची परिभाषा केलेली आहे, ते परिभाषेमध्ये कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे, साठा, बंधपत्रके तसेच इतर प्रतिभूती की जे कर्जाऊ प्रतिभूती आहेत. प्रतिभूतींमध्ये वेगवेगळे माध्यम आहेत. त्याच्यामध्ये भाग येतात, त्याच्यामध्ये कर्जरोखे येतात, त्याच्यामध्ये बॉन्ड्स येतात. मग हे जे कर्जरोखे आणि बॉन्ड्स म्हणजे जे प्रतिभूती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर्जरोखे, वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स, हे प्रतिभूती की जे कर्ज घेतल्याची कबुली देत असतात, याचा देखील कर्जरोख्यांमध्ये समावेश होत असतो, असं परिभाषेमध्ये या कंपनी कायद्याच्या तरतुदीमध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे कंपनी कायद्याच्या परिभाषेमध्ये कर्जरोख्यामध्ये कर्जरोखे साठ्याचाही समावेश केलेला असतो. आणि कर्जरोखे म्हणजे असा दस्तऐवज जो कर्ज निर्मितीची हमी देत असतो किंवा कर्जाची पोच देत असतो. म्हणजे कर्ज घेतल्याचं जो कबुलीनामा कंपनीमार्फत दिलं जात असतं, एक वचनचिठ्ठी कंपनीमार्फत दिलं जातं किंवा पोचपावती दिली जात असते. साधारणपणे सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असतेच असं नाही किंवा विना तारणचं देखील कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवल जमा करत असते. विद्यार्थी मित्रांनो, मात्र कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार विना तारण नसलेले कर्जरोखे कंपनी विक्री करू शकत नाही. अगोदर मात्र तारण नसलेले कंपनी कर्जरोख्यांची विक्री करत होती. आपण कर्जरोख्यांचे वेगवेगळ्या प्रकार जेव्हा आपण बघू, त्यावेळेस विना तारण असलेले म्हणजे तारण नसलेले कर्जरोखे म्हणजे काय याचा आपण शब्दशः अर्थ बघणारच आहोत. परंतु कंपनी कायदा 2013च्या कलम 2:30मध्ये परिभाषेमध्ये मात्र त्यांनी त्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच कंपनी कायदा 2013 कलम 2:30मध्ये परिभाषा केलेली आहे. कर्जरोख्याचं विविध तज्ज्ञांनी व्याख्या देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते काही तज्ज्ञांचं व्याख्या डेफिनेशन आपण बघणार आहोत. पहिला व्याख्या कर्जरोख्याची करण्यात आलेली आहे. पाल्मर यांनी कर्जरोख्याची व्याख्या केलेली आहे. यांनी नमूद केलेले आहे. त्यांनी अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. विद्यार्थी मित्रांना परत एकदा मी तुम्हाला सांगतो आहे की जे कंपनी कायद्यात कलम 2:30मध्ये जी परिभाषा केलेली आहे, जशीच तशी तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं किंवा व्याख्या लिहित असताना पाल्मर किंवा टोफेन यांची जी व्याख्या आहे, जशीच तशी ती व्याख्या लिहायची आणि त्याच्यानंतर त्या व्याख्येचं स्पष्टीकरण द्यायचं. अशा पद्धतीचं व्याख्येचं उत्तर लिहायचं असतं. मग पाल्मर यांनी कर्जरोख्याची व्याख्या कशी करण्यात आलेली आहे, कशी मांडलेली आहे ते आपण आज बघू. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कंपनी कर्जबाजारीपणाची कबुली देत असते. म्हणजे कबुली देणे अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज. म्हणजे ज्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून कर्ज भांडवल घेत असते, त्यावेळेस एक मुद्रांकित दस्तऐवज विक्री करत असते आणि त्या मुद्रांकित दस्तऐवजामध्ये त्या व्यक्तीने म्हणजे त्या कर्जरोखे धारकाने किती कर्ज दिलेलं आहे याचा संदर्भातील एक दस्तऐवज कंपनी तयार करत असते आणि त्या दस्तऐवजामध्ये सर्व अटी व शर्ती, कर्जाची व्याजाची रक्कम परतफेड करण्याच्या संदर्भातील अटी व शर्ती या दस्तऐवजामध्ये दिलेलं असते. ज्याचा तत्वानुसार म्हणजे ज्याच्या नियमानुसार, अटी व शर्तीनुसार कंपनी कर्जबाजारीपणाची कबुली त्या कर्जरोखे धारकांना देत असते. अशा पद्धतीच्या पाल्मरने कर्जरोख्याची व्याख्या केलेली आहे. म्हणून एकदा परत आपण ती व्याख्या वाचून बघू.
कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. म्हणजे जशीच तशी व्याख्या लिहायची आणि त्या व्याख्येचं स्पष्टीकरण खाली नमूद करायचं. त्याच्यानंतर टोफेन यांनी दिलेली व्याख्या कर्जरोख्याची अशी आहे: कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाचा पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. टोफेन यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये जो कंपनी ज्या व्यक्तीकडनं कर्ज भांडवल घेणार आहे म्हणजे कर्जरोखे धारकास दिलेला कर्जाचा पुरावा, म्हणजे जी दस्तऐवज पुरावा म्हणून कर्ज घेतल्याचं कबुलीनामा म्हणून एक पोचपावती कंपनी देत असते, वचन चिठ्ठी कंपनीमार्फत दिले जात असते कर्जरोखे धारकास, त्या दस्तऐवज कर्ज घेतल्याचा पुरावा म्हटलं जात असतो. आणि तो पुरावा साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवून तो पुरावा दिला जात असतो, तो दस्तऐवज दिला जात असतो. म्हणजेच टोफेन यांच्या मतानुसार कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्यांची विक्री करते त्यावेळेस आपल्या एखादी मालमत्ता त्या कर्जरोखे धारकांना तारण म्हणून ठेवत असते आणि ते तारण असलेले कर्जरोख्यांचं विक्री करून तारण ठेवून जी मालमत्ता तारण ठेवलेली असते त्याचा उल्लेख त्या दस्तऐवजामध्ये केलेला असतो. म्हणजेच कंपनी एखादी मालमत्ता तारण ठेवून कर्ज भांडवल स्वीकारत असते, कर्जरोखे धारकांकडनं कर्ज भांडवल कर्ज घेत असते, असं टोफेन यांनी ती व्याख्या केलेली आहे. मग हे कर्जरोख्याचे दोघं तज्ज्ञांच्या मते जी व्याख्या केलेली आहे त्यांच्या दोन्ही व्याख्यांवरनं आपल्याला कर्जरोख्याचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करता येईल की कर्जरोखा हा कर्ज घेतल्याचा एक पुरावा असतो आणि त्या पुराव्यामध्ये कर्जाची रकमेची नोंद असते, त्याच्या अटी व शर्तींची नोंद असते, त्याने घेतलेल्या कर्जाचं व्याजाचा दर ठरलेला असतो. म्हणजेच कंपनीच्या मुद्राखाली दिलेला एक दस्तऐवज कंपनी विक्री करत असते आणि त्या विक्री केलेल्या दस्तऐवजाला प्रामुख्याने कर्जरोखे प्रमाणपत्र म्हटलं जात असतं. म्हणजे त्याला कर्जरोखे प्रमाणपत्राचं स्वरूप प्राप्त होत असतं, म्हणजे त्या पावतीला कर्जरोखे प्रमाणपत्राचं स्वरूप प्राप्त होत असते. म्हणजे ज्यावेळेस कंपनी कर्जाऊ भांडवलाचं विक्री करत असते, कर्जाऊ भांडवल जमा करत असते आणि ते कर्जाऊ भांडवल जमा करत असताना कर्जरोखे या साधनाचा किंवा स्रोताचा वापर करत असते त्यावेळेस कंपनी एक वचन चिठ्ठी किंवा दस्तऐवज विक्री करत असते. त्या दस्तऐवजाला किंवा त्या वचन चिठ्ठीला कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जात असते म्हटलं जात असतं आणि त्या कर्जरोखे धारकांना त्या वचननाम्याला कर्जरोखे प्रमाणपत्र असं म्हटलं जात असतं. म्हणजे या दोन्ही व्याख्येवरनं कंपनी कर्ज घेतल्याचा पुरावा विक्री करत असते आणि त्या विक्री केलेल्या पुराव्याला कर्जरोखे प्रमाणपत्र त्या कर्जरोखे धारकांना दिले जात असतं. म्हणजे कंपनीचं नाव मुद्राखाली एक दस्तऐवज कंपनी देत असते आणि त्या नाममुद्राखाली दस्तऐवज असलेल्या पावतीला कर्जरोखे प्रमाणपत्र असे म्हटलं जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता थोडक्यात कर्जरोख्याची व्याख्या, वेगवेगळ्या प्रकारचं कंपनी कायद्यामधील जी परिभाषा आहे ती बघितली. त्याच्यानंतर व्याख्या पाल्मरच्या मतानुसार आपण बघितली, टोफेनच्या मतानुसार व्याख्या, कर्जरोख्यांची व्याख्या बघितली आणि त्यानुसार आपण कर्जरोख्याचा अर्थ आपण बघितला. आता आपण थोडक्यात कर्जरोख्याचे विविध वैशिष्ट्ये कशा पद्धतीचे असतात ते आपण थोडक्यात बघणार आहोत. कर्जरोख्याचे वैशिष्ट्ये, पहिला पॉईंट आहे. मग हे जे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत, आपण वरती जे पाहिलं कर्जरोख्याची व्याख्या, अर्थ, याच्यावरनं आपण वेगवेगळ्या प्रकारचं कर्जरोख्याचं वैशिष्ट्य आपण बघू. मग पहिलं वैशिष्ट्य आहे वचन. आपण व्याख्यामध्ये बघितलंच की एक वचननामा कंपनी देत असते. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य, कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेल्या ठराविक रक्कम घेतल्याचं वचन. कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्यांची विक्री करते त्यावेळेस त्या कर्जरोखे धारकांना त्यांच्याकडनं जेवढी रक्कम घेतलेली आहे ते घेतलेल्या रकमेचं एक वचन चिठ्ठी कंपनीमार्फत त्या कर्जरोखे धारकांना कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिलं जात असते. म्हणजे कर्जरोखे हे काय असतं, एक वचननामा असतं, एक वचन असतं. ते वचन कर्जरोखे धारकांना कंपनीमार्फत दिलं जात असतं कर्जाऊ रक्कम घेतल्याचा पुरावा म्हणून. म्हणून वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कर्जरोखे हे एक वचननामा असतं. दुसरं,
कर्जरोख्याचं वैशिष्ट्याचं पॉईंट आपल्याला सांगता येईल दर्शनी मूल्ये. कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य हे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांच्या तुलनेने जास्त असते. मग ते जास्त कसे असते? 100च्या 1000च्या पटीने ते जास्त असतात. म्हणजे कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांच्या तुलनेने जास्त असते आणि ते जास्त हे 100च्या पटीने किंवा 1000च्या पटीने ते कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य असू शकतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला कर्जरोख्याचं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. तिसरं वैशिष्ट्य आहे रक्कम परतफेडीची वेळ. कर्जरोख्याची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर कंपनीला कर्जरोखे धारकांना परत करावी लागत असते आणि ती रक्कम केव्हा परत केली जाणार आहे याची नोंद कर्जरोखे प्रमाणपत्रावर केलेली असते. म्हणजे कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख दिनांक नमूद असतो. म्हणजे कर्जरोखे प्रमाणपत्रावर जी कर्जरोखे धारकांकडनं जी रक्कम घेतलेली आहे त्याची मुद्दलाची रक्कम कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी किंवा कोणत्या दिनांकाला, कोणत्या तारखेला परत करायचं आहे याची नोंद त्या कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये नमूद असते. चौथं वैशिष्ट्य आपल्याला कर्जरोख्याचं सांगता येईल परतफेडीसाठी प्राधान्य. कंपनीचा इतर दावेदारांपेक्षा म्हणजे कंपनीचे इतर देणीदार जे असतात, कंपनीने वेगवेगळ्या घटकांकडनं वेगवेगळ्या मार्गाने कंपनीला लागणारं भांडवल जमा केलेलं असतं आणि ते भांडवलाची परतफेड कंपनीला करावी लागते. त्यावेळेस कंपनी इतर जे दावेदार आहेत त्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखे धारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिलं जात असते. म्हणजे इतर दावेदारांपेक्षा अगोदर भांडवलाची रक्कम परतफेड करताना सर्वात प्रथम कर्जरोखे धारकांचा विचार केला जात असतो. म्हणजे त्यांना भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिलं जात असतं. म्हणजे परतफेडीचं प्राधान्य कर्जरोख्यांना मिळत असतं. एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला कर्जरोख्याचं सांगता येईल परतफेडीचे आश्वासन. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणारं महत्त्वाचं साधन प्रामुख्याने कंपनी वापरत असते. कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी या कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये किंवा त्या वचननाम्यामध्ये कंपनीमार्फत त्या कर्जरोखे धारकांना दिली जात असते. म्हणून कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी या कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये दिली जात असते. म्हणजे कर्जरोखे धारकांना त्यांनी गुंतवलेली जी रक्कम आहे, मुद्दलाची रक्कम जी आहे, त्या मुद्दलाची रक्कम परत करण्याची हमी कर्जरोखे धारकांना कंपनीमार्फत दिली जात असते. म्हणजे परतफेडीचे आश्वासन कर्जरोखे धारकांना दिलं जात असतं. असं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. सहावं वैशिष्ट्य कर्जरोख्याचं आपल्याला सांगता येईल कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिलं जात असते. म्हणजे कर्जरोखे विक्री करून कंपनी त्या कर्जरोखे धारकांना त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर कंपनीमार्फत विशिष्ट दराचं व्याज, निश्चित दराचं व्याज कंपनीमार्फत दिलं जात असतं. कंपनी जे व्याज देत आहे ते कंपनीने व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. म्हणजे कंपनी कर्जरोख्यांवर जे व्याज दिलं जात आहे ते व्याज देण्याची जबाबदारी संपूर्णतः कंपनीवर असते. कंपनीला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तरी देखील कंपनी ते व्याज कर्जरोखे धारकांना देणे लागत असते. म्हणजे कंपनीनं नफा कमवला असेल किंवा कमवला नसेल देखील कंपनी कर्जरोखे धारकांना व्याज देण्यास बंधनकारक असते. म्हणजे कंपनीला नफा हो किंवा नको हो, त्या कंपनीला नुकसान जरी झालं, तोटा जरी झाला, त्या वर्षाचं त्या महिन्याचं व्याज त्या कर्जरोखे धारकांना कंपनीमार्फत दिलं जात असते. म्हणजे व्याज देण्याची जबाबदारी संपूर्णतः कंपनीची असते. त्याचं व्याज देण्याचं त्यांच्यावर बंधन असते. कर्जरोख्यांसंबंधित विविध घटक. विद्यार्थी मित्रांनो, आपण भागांसंदर्भात विविध घटक आपण बघितला होतं वैशिष्ट्यामध्ये. भागाचं वैशिष्ट्य ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस आपण भागाचं विविध घटक बघितले होते. त्याच पद्धतीने कर्जरोख्यांसंबंधित देखील विविध घटक आपण बघणार आहोत. मग कर्जरोख्यांसंबंधित विविध घटकांमध्ये पहिला पॉईंट आहे कंपनी. म्हणजे कर्जरोख्यांची खरेदी विक्री करत असताना
कंपनी ही एक संस्था असणे गरजेचं आहे. म्हणजे कर्जरोख्यांची खरेदी विक्री हे कंपनीमार्फत केलं जात असतं. म्हणजे कर्ज घेणारी ही कंपनी एक संस्था असते. म्हणजे कर्जरोख्यांसंबंधित एक महत्त्वाचा घटक म्हणजे काय असतं? कंपनी. म्हणजे कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीमध्ये कंपनी ही असणे गरजेचं आहे. कंपनी ही संस्था असणे गरजेचं आहे. कर्जरोख्यांसंबंधित दुसरा महत्त्वाचा घटक आहे विश्वस्त. विश्वस्त म्हणजे मध्यस्थ. कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना, गुंतवणूकदारांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांशी नेमणूक करत असते. मग प्रामुख्याने हे विश्वस्त कोण? कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या हे विश्वस्तांची भूमिका किंवा विश्वस्त म्हणून काम करत असतात आणि त्याच्यावर कमिशन किंवा दलाली आकारत असतात. म्हणजे कंपनी विश्वस्त म्हणून बँका, विमा कंपन्या किंवा वित्तीय संस्थांशी करार करत असते. म्हणजे ते बँका, विमा कंपन्या किंवा वित्तीय संस्था हे विश्वस्तांची भूमिका या कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीमध्ये भूमिका पार पाडत असतात. म्हणजे कंपनी ज्यावेळेस 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोख्यांची विक्री करत असते त्यावेळेस कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक कंपनीमार्फत केली जात असते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करत असते. म्हणजे डायरेक्ट कर्जरोखेधारकांना कर्जरोख्यांची विक्री कंपनी करत नाही, तर अगोदर काय करते? विश्वस्तांशी कर्जरोख्यांच्या खरेदी विक्री संदर्भातील करार करत असते. एक मध्यस्थ म्हणून या बँका, विमा कंपन्या किंवा वित्तीय संस्थांना विश्वस्त म्हणून नेमणूक करत असते की जेणेकरून कर्जरोखेधारकांना आपल्या गुंतवलेले आपली जी बचतीचा पैसा आहे तो बचतीचा पैसा कंपनीकडे कर्ज भांडवल म्हणून पुरवठा करण्यासाठी शाश्वती मिळावी या दृष्टिकोनाने कंपनीमार्फत विश्वस्तांशी करार कंपनीला करावं लागत असतं. विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करत असते. म्हणजे विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी डायरेक्ट कंपनी करार करत असते. मग विश्वस्तांशी करार काय करते की जर तुम्ही आमच्याकडे कर्जरोख्यांची विक्री करून जे कर्जरोखेधारकांची संख्या वाढवली तर तेवढ्या रकमेवर तुम्हाला कमिशन दिलं जाईल. कर्जरोखेधारकांशी विश्वस्तांशी आणि कर्जरोखेधारकांशी कंपनी काय करार करते? जर कंपनी मुद्दलाची रक्कम किंवा व्याजाची रक्कम देऊ शकली नाही तर विश्वस्त कंपनीची जी मालमत्ता तारण ठेवलेली आहे ती मालमत्ता तारण विक्री ठेवलेली जी मालमत्ता आहे ती विक्री करून कंपनीच्या कर्जरोखेधारकांना त्या विश्वस्तांमार्फत मुद्दलाची रक्कम आणि व्याजाची रक्कम परतफेड केली जात असते. म्हणजे कंपनी विश्वस्त व कर्जरोखेधारकांशी कंपनी करार करत असते, विश्वस्त करार करत असते. त्या कराराला विश्वस्त करार असे म्हटलं जात असते. यामध्ये कंपनीचे कर्तव्य, कर्जरोखेधारकांचे हक्क त्या विश्वस्त करारामध्ये नमूद केलेलं असतं. म्हणजे कर्जरोखेधारकांसंबंधित महत्त्वाचा घटक म्हणजे विश्वस्त हा असतो. तिसरा महत्त्वाचा आणि शेवटचा कर्जरोखे संबंधित घटक आपल्याला सांगता येईल कर्जरोखेधारक. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने कर्जरोख्यांसंबंधित घटकांमध्ये कंपनी, विश्वस्त हे महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने कर्जरोखेधारक देखील हा घटक महत्त्वाचा आहे. कर्जरोखेधारक हा एक व्यक्ती कंपनीकडे कर्जावर रक्कम उपलब्ध करून देत असतो. म्हणजे कंपनीच कर्जावर रक्कम उपलब्ध करून देणारा कर्जरोखेधारक असतो. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कंपनीमार्फत कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जात असतं. 8वा मुद्दा कर्जरोख्या संदर्भातील आपल्याला सांगता येईल कर्जरोखे वाटपाचा अधिकार. कंपनी कायदा 2013च्या कलम 179(3) नुसार कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे देण्यात आलेला आहे किंवा संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार कंपनी कायदा 2013च्या कलम 179(3) नुसार देण्यात आलेला आहे. म्हणजे कंपनीमध्ये कर्जरोख्यांचं विक्री करण्याचा संपूर्ण अधिकार हा कंपनीच्या संचालक मंडळाकडे असतो. 9वा पॉईंट आपल्याला कर्जरोखेधारकांचा दर्जा कंपनीमध्ये काय असतो तो पॉईंट आपल्याला बघता येईल. कर्जरोखेधारकांचा दर्जा. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोखा म्हणजे आपण
कर्जरोख्याचं व्याख्या आणि अर्थामध्ये त्याचा अर्थ बघितलाच आहे, पण थोडक्यात कर्जरोखे धारकांच्या दर्जामध्ये देखील आपण कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जात असते. म्हणजे जो धनको असतो की जो कर्जरोखे धारक आहे त्या कर्जरोखे धारकाला कंपनीचे धनको म्हटलं जात असतं. त्या धनकोंना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जात असते आणि ते व्याज कर्जरोख्यांची परतफेड करेपर्यंत जोपर्यंत कंपनी कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत त्या धनकोंना कंपनीमार्फत ठराविक मुदतीच्या आत स्थिर दराने व्याज देण्याची जबाबदारी त्या कंपनीची असते. म्हणजे कर्जरोखे धारकांचा दर्जा हे प्रामुख्याने धनको म्हणून असतो आणि तो धनकोंना स्थिर दराने आणि ठराविक कालावधीमध्ये व्याज दिलं जात असतं, असा पॉईंट आपल्याला सांगता येईल. 10वा पॉईंट आपल्याला कर्जरोख्यांचा सांगता येईल, मतदानाचा हक्क नाही. कर्जरोखे धारकांना सर्वसाधारण समहक्क भागधारकांसारखे मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून कंपनी कायदा 2013चा कलम 71(2) नुसार कंपनीमध्ये मतदान करण्याचा कर्जरोखे धारकांना हक्क दिलेला नाही. म्हणजेच कंपनी मतदानाचा हक्क असलेले कर्जरोख्यांची वाटप कंपनी करू शकत नाही. कर्जरोखे धारक कंपनीच्या साधारण सभेमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावू शकत नाही, असं कंपनी कायद्याच्या 2013चा कलम 71(2) मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजेच कंपनी मतदानाचा हक्क असलेले कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. 11वा पॉईंट आपल्याला कर्जरोख्याचं वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल, तारण. आपण विश्वस्तांशी करार करताना आपण बघितलंच की एका कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्यांची विक्री करते त्यावेळेस एखादी मालमत्ता तारण ठेवत असते. तो पॉईंट आपल्याला परत बघायचा आहे. मग कंपनीचं कर्जरोख्यांचं वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की तारण हा वैशिष्ट्य सामान्यतः स्थिर भार असलेले मालमत्ता म्हणजे फिक्स चार्ज किंवा तरते भार असलेले मालमत्ता म्हणजे फ्लोटिंग चार्ज तारण देऊन कर्जरोखे सुरक्षित केले जात असतात. म्हणजे स्थिर मालमत्ता किंवा तरते मालमत्ता संदर्भात कंपनी कर्जरोखे सुरक्षित तारण ठेवून सुरक्षित करत असते. जर कंपनी एखाद्या वेळेस कर्जरोखे धारकांना व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल त्यावेळेस कर्जरोखे धारकांना कंपनीची जी मालमत्ता तारण ठेवलेली आहे, मग ती मालमत्ता ती स्थिर असो किंवा तरती असो, ती विक्री करून कंपनी आपले विश्वस्त कर्जरोखे धारकांची जी मुद्दलाची रक्कम आहे किंवा जी व्याजाची रक्कम आहे ते वसूल करून त्या कर्जरोखे धारकांना देत असते. म्हणून कंपनी तारण असलेलेच कर्जरोखे कंपनी कायद्याच्या 2013च्या तरतुदीनुसार विक्री करत असते. पुढचा पॉईंट कर्जरोख्याचं आपल्याला सांगता येईल, जारीकर्ते म्हणजे इन्शुअर. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्जरोख्यांचे वाटप करू शकतात. म्हणजे कर्जरोखे वाटप करण्याचा अधिकार कोणाला, कोण कर्जरोख्यांची विक्री करू शकते, तर खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी की ज्याची नोंदणी कंपनी कायद्याच्या 2013च्या तरतुदीनुसार झालेली आहे, अशा खाजगी कंपनीला तसेच सार्वजनिक कंपनीला कर्जरोखे वाटप करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. 13वा पॉईंट आपल्याला कर्जरोख्याचं वैशिष्ट्याचं सांगता येईल, नोंदणी. सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थी मित्रांनो, कर्जरोख्याचं नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013मध्ये किंवा पूर्वीच्या कंपनी कायद्याच्या तरतुदीमध्ये कोणत्याही पद्धतीचा कंपनीच्या कर्जरोख्यांचे भाग भांडवलामध्ये नोंदणी संदर्भात नियम नव्हता आणि 2013मध्ये देखील नियम करण्यात आलेला नाही. परंतु सेबीचे मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारने जे तयार करण्यात आलेले आहे, सेबीने मार्गदर्शक तत्व जे तयार केलेले आहेत त्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये कंपनीच्या कर्जरोख्यांची नोंदणी करणे आवश्यक असते. म्हणजे लिस्टिंग, नोंदणी म्हणजे काय, लिस्टिंग. मग लिस्टिंग कुठं, तर एका मान्यताप्राप्त भाग बाजारपेठेमध्ये कंपनीची नोंद करणे आवश्यक असतं. म्हणजे त्या कर्जरोखे जेवढे कंपनी कर्जरोख्यांची विक्री करणार आहे तेवढ्या कर्जरोख्यांची नोंद त्या एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करण्यास
आवश्यक आहे. मग भाग बाजारपेठ कोणतं आहे? मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाग बाजारपेठेमध्ये सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कंपनीच्या कर्जरोख्यांची नोंदणी करणे आवश्यक असते. शेवटचा कर्जरोख्याचं वैशिष्ट्याचा पॉईंट आपल्याला सांगता येईल हस्तांतरण. कंपनीचे कर्जरोखे हे हस्तांतरणक्षम असतात, म्हणजे एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे ते सहज हस्तांतरित होत असतात. म्हणजे हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतर केले जात असते. म्हणजे कर्जरोखे हे दस्तऐवज काय असतं? हस्तांतरणक्षम असतं. असं वैशिष्ट्य आपल्याला कर्जरोख्याचं संदर्भातील वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण कर्जरोख्याचं प्रकार आपण हा पॉईंट बघणार आहोत.